जवळपास 25 वर्ष या मुंबापुरीत वास्तव्याला होते हे आपणा सर्वांना विदित आहे. आपण स्वामी चरित्र वाचता. स्वामी चरित्रामध्ये मुंबापुरीत सर्वात जास्त कार्य स्वामींनी आपणाकडून करून घेतलं. या भवसागरात जाऊन किल्ला बांधून राहा असा वेगळा आदेश स्वामी महाराज सर्वच भाविक आणि सेवेकरांना सांगत असत. परंतु त्याचा भावार्थ मतितार्थ थोडासा वेगळा होता की या मानव नावाच्या भवसागरामध्ये की ज्या ठिकाणी कोट्यावधी भाविक वास्तव्याला आहेत, अशा या मानवरूपी या भवसागरामध्ये दुःख पण तेवढीच आहेत. आणि या भवसागरात वास्तव्याला असलेल्या मानवजातींची जी काही दुःख आहेत, ज्या समस्या आहेत, कदाचित आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक, या सर्व समस्यांनी व्यथित झालेले वास्तव्याला असलेले कोट्यावधी भाविक माझे आहेत, त्यांना सौख्य, समाधान, मनःशांती मिळावी, त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय आध्यात्मिक जीवनामध्ये एक वेगळं नवं चैतन्य निर्माण व्हावं, हा स्वामींचा ध्यास होता. म्हणून आलेल्या प्रत्येक भाविकाला स्वामी महाराज आर्जावून सांगत, प्रदीर्घ काल या देशात चाललेली पायपीट, अगदी सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यापासून तर या मुंबापुरीपर्यंत सर्व कोकण पट्ट्यात प्रदीर्घ चाललेला स्वामींचा हा प्रवास, पायपीट, आणि दीर्घकाल वास्तव्याला या महानगरात असल्यानंतर तमाम भाविकांना जा सागर तीरी किल्ला बांधून राहा असा आदेश स्वामी देत होते. आजही त्यांची वास्तव्यस्थानं मुंबईत 70हून अधिक आहे. परंतु महालक्ष्मी मातेच्या पैलतीरावर आत्मलिंग पादुका मठ स्वामींचा आजही आहे. त्या ठिकाणी झोपडी बांधून सुमारे 25 वर्ष या भवसागरासाठी स्वामी महाराज काम करत होते. क्षणात श्वासागणिक येणारी अनुभूती ही या कार्याची पावती असे. आजही या धक्काधक्कीच्या युगामध्ये मुंबईकर आपलं कसं आयुष्य यशस्वी करतात यावर खूप प्रबंध तयार होतील यात शंका नाही. म्हणून अशा धक्काधक्कीच्या जीवनामध्ये हरवलेली मनःशांती सुखरूपपणे त्यांना त्यांच्या पदरी ती मिळावी आणि या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये त्यांना मनसोक्त असा ब्रह्मानंद या सेवेचा मिळावा, हा स्वामींचा आशीर्वादच आहे. म्हणून या नगरीमध्ये ही माणसं नसून ही अगदी यंत्र आहेत, घड्याळ आहेत. आणि अशा या घड्याळमय जीवनामध्ये, धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपलं वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, आध्यात्मिक जीवन आणि राष्ट्रीय जीवन याचा समतोल सर्वार्थानं साधला जावा असा दंडक या भारतीय संस्कृतीचा होता. म्हणून आपण त्या अनुषंगानं या कार्याचा विशेष ओळख परिचय सर्वांना विदितच आहेत. परंतु एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी आपणाला शक्य होतील का? आणि त्या होण्यासाठी
आपल्या मुंबई महानगरामध्ये वारडा गणिक सेवा केंद्र वाटचाल करतायत. नाव जरी सेवा केंद्र असेल, परंतु ही ऊर्जा शक्ती स्थानं आहेत आणि एकदा ही ऊर्जा भाविकांपर्यंत पोचली की पुढे कुठली गोष्ट सांगण्याची आवश्यकता नाही. अनुभूतीची खैरात श्वासागणिक स्वामी महाराज करत असतात. म्हणून आपण उद्याच्या भविष्यकाळात या महानगराचं भवितव्य शाश्वत सुबत्तेकडे आणि शांततामयी जीवनाकडे जाण्यासाठी खरं तर वय 5 ते 18 या वयोगटाच्या नव्या पिढीवर चांगले संस्कार करण्याची नितांत गरज. म्हणून मगाशी प्रस्तावनेत आमच्या राणेताईंनी मूल्य संस्कारावर आणि संत मालिकेवर अतिशय कमी शब्दामध्ये प्रस्तावना आपल्या समोर मांडताना मनुष्य जन्माला येताना एक मासाचा गोळा म्हणून जन्माला येतो. तो उपजत ज्ञानी नसतो. या मासाच्या गोळ्यावर खूप संस्कार करावे लागतात, तेव्हा त्याचा मानव होतो. खरं तर पहिले गुरु जन्मदाते आईवडील आहेत. उचित वयात प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर, कालच्या भूतकाळाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रभू रामचंद्रांसह या देशात वास्तव्याला असलेली सर्वच नवी पिढी त्या काळात गुरुजींच्या आश्रमात पुढील मार्गदर्शन घेण्यासाठी जावं लागत असे हे आपणाला विदित आहे. परंतु आजच्या या नवयुगात बोलायचं झालं तर प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु, उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु, स्वतःच्या पायावर उभं करणारे, स्वावलंबी करणारे चौथे गुरु, आणि एकदा ग्रस्ताश्रमाची जिम्मेदारी पडली की तो भार वाहता वाहता ती व्यक्ती अगदी म्हातारपण जवळ येतं. परंतु काही केल्यानं अपेक्षित मनशांती त्यात जवळ नसते. म्हणून हरवलेली मनशांती आज बाजारात तशी विकत मिळत नाही. ती अध्यात्माशिवाय मिळत नाही. म्हणून अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे पाचवे गुरु, असे 5 गुरु ज्या मानव जातीला लाभतील तो खऱ्या अर्थानं मानव म्हणण्यास पात्र ठरेल असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. म्हणून आपण मूल्य शिक्षणाद्वारा